तर आज आपण चाललोय मुंबईला फिरायला. मस्त मित्रांनो, वापस पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये. तो दोनच मित्र आहेत, बाकीचे आलेत नाही. तो दोन मित्र दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे. तर हा युवराज आहे, गेल्या ब्लॉग मध्ये पण होता आणि तिकीट काढलाय. तुम्ही तिकीट काढायला विसरू नका, कारण का गेल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं होता का आपल्याला टीसीने पकडलेला होता. तर या आता वेळेस तिकीट काढून चाललोय. एक स्पेशल एंट्री दाखवतो तुम्हाला, तर कोण आहे ते दाखवतो. बघा, कमांडो जैन सर 420 कमांडो आणि युवराज. तर आम्ही आज तिघे जण चाललोय. तर खूप मजा करूया ब्लॉग मध्ये, लास्ट परत बघत राहा. आता आलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. टीसीने पण पकडलेला, तिकीट दाखवलं आम्ही. बघा, आता बघूया कुठे जाऊ. गॅन रोड नाही तर कुठं एपेक्स. आम्ही पोहोचलोय FS. याला जॅकेट घ्यायचं. तुला काय घ्यायचंय? याला बॅग घ्यायची आहे ना. आपल्याला जर काय आवडलं तर आपण घेऊया. बॅग बघायला लागलोय. हे बघा, ब्रँड आहे तिथे बॅग. हे बघा बॅग ब्लॅक कलरची 1200ला सांगतोय. ही बघा 650, भारी दिसते. बघा घेतली 350ला बॅग. मित्रांनो, इथं फक्त भाववर आहे. तुम्हाला जर भाव करता येत असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. 1200 रुपये वाली होती ती, पण आम्ही 300 पर्यंत आणलेली होती, पण ती आवडली नाही तर आम्ही दुसरी घेतली. तर अजून मला आडवीवाली बॅग पण घ्यायची होती, पण ती इथे नाही आहे. पण ते ब्लॅक कलर मध्येच आहे, ती नाही आपल्याला पाहिजे. इकडे जॅकेट बिकेट पण आहेत. सगळं केम बार्गेनिंग वर आहे. तुम्हाला बार्गेनिंग येत असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. बाकी काय नाही. बघू अजून काय आवडलं तर का. कपडे विकले पण आहे इकडे बघायला. तर मित्रांनो, तिकडे त्याची प्राइस जास्त होती, ते नाही घेतलं. याला जॅकेट घ्यायचं आहे पण घेत नाही. FX वरून आता आम्ही निघालो आणि आता चालू दुसरीकडे, कारण की तिकडे आम्हाला काय कपडे तर घ्यायचे नाही. एक बॅग घ्यायची होती, एकाला घेतली. आता बघूया कुठे. चोर बाजारला सांगतात जायला, तर बघूया चोर बाजारला जाऊया. मित्रांनो, आता वडापाव खायला आलोय. नंतर आपण वडापाव खाऊ ना, ग्रँड रोडला जाऊया. मित्रांनो, बघा तिकीट काढत जाऊया. बघा याला पकडलेला आहे. आता तिकीट काढायला आलोय ग्रँड रोड म्हणजे चोर बाजार. तिकीट काढू ना, जाऊया आपण चोर बाजारला. आता इकडनं आम्ही दादरला जाणार ना, आपण तिकडनं ग्रँड रोडला जाऊया. पूर्ण खाली ट्रेन आहे बघा. एवढा झोपायला लागले इथे. तर चला बघूया चोर बाजारला कसं काय सीन आहे. मित्रांनो, तुम्ही ग्रँड रोडवर आले तर तुम्हाला ईस्टला जायचं आहे. ईस्टला तुम्ही बाहेर निघा, ज्याच्या पुढचं तुम्हाला दाखवतो कुठे जायचं. तुम्ही ईस्ट वरून उतरल्या तर इकडनं येणार. इकडे आपल्याला पुढे जायचं आहे. तर आम्ही ब्रिजवर आहेत. आम्ही ब्रिजवरून चाललोय खालती. तर चोर बाजार जाणं रस्ता सीधा सरळ जायचं आहे. मित्रांनो, ही बिल्डिंग दिसेल तुम्हाला, त्याचे सरळ जायचं आहे. हे तुम्ही तिकडनं उतरले ना ब्रिजवरून, नाही तर खालून आले तरी, तर तुम्हाला सरळच जायचं आहे. तुम्ही टॅक्सीला पण जाऊ शकता, पण आम्ही चालत चाललोय. बघायचं आहे किती लांब आहे, केवढं काय. पण तुम्ही टॅक्सीला जावं पहिल्यांदा आलं तर आम्ही चाललोय चालत. तर जाऊया. हा फॅन आहेत आपले. पूर्ण रस्ता ना सरळच आहे. सर्वांना विचारतो कुठे जायचं आहे, सरळ जावं बोलतात. बघूया अजून कुठे पुढे आहे. वर त्याच्या अजून पुढे जायचं आहे आपल्याला. आम्ही चाललोय पुढे. बिल्डिंग आहे ना, त्याच्या इकडनं पूर्ण असं इकडे पूर्ण या गली, त्या पुढच्या गली, त्या सर्व गलीमध्ये पूर्ण मार्केट भरलेला असतो. पण आज नेमकं शुक्रवार नाही, आज शनिवार आहे. तर आम्ही बसलोय. शुक्रवारी बाजार असतो, तर आज भरलेला नाही आहे. तर बघूया, 1-2 दुकानं असले तर काय घेऊया, नाहीतर हा पूर्ण बाजार पूर्ण इकडनं भरलेला असतो. याच्या पाय झाल्या का याने आणलंय.
मी याला सांगितलं की आपण पुढच्या शुक्रवारी येऊ चोर बाजारला, पण नाही बोलते आजच जाऊया, पण आता नाही आहे. पण तुम्ही आले तर कधी शुक्रवारी द्या मित्रांनो. ह्या गल्ल्यात ना हे पूर्ण भरलेले भेटणार तुम्हाला शुक्रवारी, पण आज नाही भेटणार. ही पहिली गल्ली ना, तिकडे दुसरी गल्ली आहे, तिकडनं पूर्ण चोर बाजार भरलेला असतो. मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी, तर इकडनं जाऊ वापस ट्रेन पकडूया ना. तुम्ही जर कधी जायचं प्लॅन झालं चोर बाजारला तर कृपया करून शुक्रवारीच या, येऊ नका असे कोणत्या पण दिवशी. शुक्रवारच बघून या. शुक्रवारी पण दुपारपर्यंत 6 वाजेपर्यंतच राहतो, जास्त टाईम नाही राहत. चला मित्रांनो इकडनं आता आम्ही जाऊ घरी. तर ब्लॉग इथे एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.